सण उत्सवात द्वेष पसरवण्याचं हिंदुत्ववादी संघटनांकडून काम। औरंगजेबच्या कबरी विरोधातील आंदोलनानंतर वडेट्टीवारांचा निशाणा, तर कबरीभोवती सध्या केंद्राचा पोलीस दल, राऊतांचा आरोप। राज्यात कांदा, सोयाबीन, कापसाचे प्रश्न महत्त्वाचे की औरंगजेबाची कबर? सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींचा सरकारला सवाल। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या फैसला। कोरटकर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात, मोबाईलमधला डेटाही डिलीट केला। वकील असीम सरोदे यांचा मोठा आरोप। लाडकी बहीण योजनेच्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारणाऱ्या पत्नीवर पती आणि सासूचा कोयत्यानं हल्ला। माढा तालुक्यातील लोणी गावातील धक्कादायक घटना, दोघांवर देखील गुन्हा दाखल। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, पण तिच्यात दुरुस्ती होणार। जाहीरनामा 5 वर्षांचा असतो, महिलांना 2100 देणार। अर्थमंत्री अजित पवार यांची स्पष्टता। बीडमधील पोलीस आणि आरोपी वाल्मिक कराडच्या संबंधांचे पुरावे घेऊन तृप्ती देसाई पोलीस अधीक्षक कार्यालयात। गुन्हेगारांना लपवण्याचं काम करणाऱ्यांना तातडीने जिल्ह्याच्या बाहेर काढा, देसाईंची मागणी। बीडमधील आणखी एक मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। पेट्रोल देण्यास नकार दिल्यामुळे लोखंडी रॉडने हल्ला, तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेतून चंद्रकांत रघुवंशी उमेदवार, तर राष्ट्रवादीकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मंदिराचं लोकार्पण। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मंदिरामध्ये आरती। मंदिरासाठी जवळपास 7 ते 8 कोटी रुपये खर्च। राज्यभरामध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी। विलेपार्लेमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवरायांना अभिवादन, तर दादरच्या शिवाजी पार्कमधील सोहळ्याला राज ठाकरे उपस्थित। गेल्या आठवड्यामध्ये 40च्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या मुंबईच्या तापमानात मोठी घट। सांताक्रुजमध्ये 34.2 अंश आणि कुलाब्यामध्ये 31.6 अंश कमाल तापमान नोंद, तर पुण्यातही तापमानाचा पारा 40 वरून 39 अंशांवर। विदर्भात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज। चंद्रपूर, वर्धा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट, तर अकोला, अमरावती, नागपूरला येलो अलर्ट।